2024च्या लोकसभा निवडणुकीला 1 वर्ष बाकी असताना भारतीय जनता पार्टीला आणि एनडीएला विरोध करणाऱ्या देशभरातील विरोधी पक्षांचे एक मोठ बांधण्याचं काम सुरू होतं। देशभरातील सगळ्या भाजपला विरोध करणाऱ्या पक्षांनी एकत्र येत एक आघाडी स्थापन करायची आणि आगामी काळामध्ये म्हणजे 2024च्या ज्या लोकसभा निवडणुका होणार आहेत त्या लोकसभा निवडणुकीमध्ये या आघाडीनं एकत्रपणे पुढे जायचं अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। जून 2023 मध्ये या आघाडीची पहिली बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये देशभरातील जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत त्या विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते आणि एकत्र आल्याच्या नंतर त्यांनी 2024ची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला होता। या आघाडीच्या काही बैठका झाल्या आणि त्या बैठकीनंतर या आघाडीला एक नाव दिलं गेलं आणि ते नाव होतं इंडिया आघाडी। हीच इंडिया आघाडी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला देशभरामध्ये एनडीए आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करत त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली आणि या आघाडीनं 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए आणि भारतीय जनता पार्टीला टक्कर देत साधारणतः 235च्या पुढे जागा ज्या आहेत त्या या आघाडीने जिंकलेल्या होत्या। ही आघाडी त्यानंतर जोरकसपणे लोकसभेमध्ये काम करत गेली। लोकसभेमध्ये देखील भारतीय जनता पार्टी असेल किंवा सरकार एनडीएचं असेल त्या सरकारला या आघाडीने वेगवेगळ्या मुद्द्यांवरती विरोध करताना बघायला मिळालेलं आक्रमक पद्धतीने भूमिका या आघाडीतील सगळेच प्रमुख पक्ष जे आहेत ते लोकसभेमध्ये संसदेमध्ये मांडताना आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि ती आघाडी पुढच्या काळामध्ये कायमस्वरूपी राहील अशा पद्धतीची माहिती जरी दिली गेली असली तरी त्या आघाडीमध्ये आता बिघाडी होते की काय अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्या सगळ्याला कारण ठरलेलं आहे आत्ता काही दिवसांपूर्वी झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका त्यातही पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं या आघाडीमधील लोक जे आहेत त्या आघाडीमधील पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेले होते त्या विरोधानंतर आता इंडिया आघाडीमध्ये फूट पडलेली आहे की काय अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्या चर्चेसाठी कारण ठरलेलं आहे तमिळनाडूतील डीएमके पक्षाच्या खासदार कनिमोजी यांनी एक पत्र लिहिलेलं आहे लोकसभा अध्यक्षांना। ते पत्र बघितल्याच्या नंतर इंडिया आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे की काय अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे इंडिया आघाडीचा आगामी काळामध्ये काय होणार तिसरी आघाडी म्हणजे काँग्रेस सोडून जे इतर विरोधी पक्ष आहेत त्या विरोधी पक्षांकडून एक वेगळी आघाडी निर्माण केली जाणार की काय अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। नेमकं काय घडलेलं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि तुम्ही TV9 मराठीचं डिजिटल प्लॅटफॉर्म बघत आहात। खरं तर तमिळनाडू विधानसभा निवडणूक पार पडल्याच्या नंतर टीव्हीके पक्षाला सगळ्यात जास्त जागा आल्या त्या ठिकाणी डीएमके पक्षाला कमी जागा आल्या सत्ताधारी डीएमके पक्षाला कमी जागा आल्या पण याच डीएमके पक्षासोबत काँग्रेस आघाडी करून तमिळनाडूमध्ये निवडणूक लढवत होती। मात्र टीव्हीके पक्षासोबत जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला कारण काँग्रेस पक्षाचे 5 आमदार तमिळनाडूमध्ये निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी टीव्हीके पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला। काँग्रेसच्या या निर्णयावरती डीएमके पक्षानं तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्याच दिवशी डीएमके पक्षाचे जे संसदेतील गटनेते आहेत किंवा खासदार आहेत त्यांनी TR बालू यांनी एक निवेदन जारी केलं होतं आणि निवेदन जारी करत काँग्रेसवरती टीका केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्यानंतर आज कनिमोजी यांनी एक पत्र लिहिलं आहे। समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांच्या ट्विटचा अर्थ देखील वेगवेगळा काढला जात आहे। सध्या आपण जर सांगायला गेलं तर लोकसभेमध्ये इंडिया आघाडी जी आहे ती अस्तित्वात असल्याचं बघायला मिळतं आणि या आघाडीमध्ये वेगवेगळे पक्ष देशभरातील विरोधी पक्ष आहेत आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक 99 खासदार आहेत। त्यानंतर समाजवादी पक्षाचे 37 खासदार आहेत। तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील त्यांचे 28 खासदार आहेत। तमिळनाडूमधील द्रमुक पक्ष म्हणजे डीएमके पक्ष आहे त्यांचे 22 खासदार आहेत आणि इतरही काही पक्षांचे खासदार जे आहेत ते संसदेमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। पण या सगळ्या इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांमधील समाजवादी पक्ष असेल तृणमूल काँग्रेस असेल आणि डीएमकेनं काँग्रेसच्या विरोधामध्ये स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आम आदमी पक्षाने तर खरं तर यापूर्वीच काँग्रेस आणि जे काँग्रेसच्या विरोधामध्ये खास करून काँग्रेसच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्याचं बघायला मिळालेलं आहे। त्यामुळे हे जे नाराज झालेले पक्ष आहेत म्हणजे समाजवादी पक्ष असेल डीएमके असेल TMC असेल आम आदमी पक्ष असेल हे सगळे पक्ष जे आहेत ते आता आगामी काळामध्ये वेगळी भूमिका घेणार का अशाही चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। त्याला कारण आजच्या दिवसामध्ये म्हणजे मागच्या 2 दिवसापासून ज्या घडामोडी घडतात आणि त्या घडामोडीनंतर आजच्या दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडी महत्त्वाचं कारण ठरताना आपल्याला बघायला मिळतात। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती समाजवादी पक्षाचे प्रमुख जे आहेत अखिलेश यादव यांनी एक ट्विट केलं आहे। त्यांनी 2 फोटो ट्विट केलेले आहेत। एक फोटो केलेला आहे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतचा आणि दुसरा फोटो
त्यांनी ट्विट केलेलं आहे तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्यासोबतचा, आणि त्या दोन फोटोला अखिलेश यादव यांनी एका ओळीचं कॅप्शन दिलेलं आहे. अखिलेश यादव यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही अशा प्रकारचे लोक नाहीत जे कठीण काळात तुम्हाला सोडून जाऊ, असं म्हणत नाव न घेता अखिलेश यादव यांनी काँग्रेसवरती टीका केल्याचं बघायला मिळालेलं आहे. अखिलेश यादव यांचा निशाणा स्पष्टपणे आहे. ज्या पद्धतीनं तमिळनाडूमध्ये काँग्रेसनं डीएमकेची साथ सोडलेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती अखिलेश यादव यांचं हे ट्विट अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. अखिलेश यादव यांनी हे ट्विट आत्ता करत कुठलीही भूमिका जरी मांडली नसली तरी अखिलेश यादव यांच्या या विधानाचा अर्थ आगामी काळामध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचा असणार आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे. खरं तर अखिलेश यादव यांचं हे जरी ट्विट असलं तरी अखिलेश यादव यांच्या ट्विटनंतर डीएमकेच्या नेत्या ज्या आहेत कनिमोळी यांनी एक पत्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेलं आहे, आणि ओम बिर्ला यांना पत्र लिहून त्यांनी एक मागणी केलेली आहे. त्या मागणीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये विरोधी पक्षांसोबत आम्ही बसत होतो, आमचे खासदार डीएमकेचे खासदार जे आहेत ते विरोधी पक्षांच्या आघाडीसोबत म्हणजे काँग्रेसच्या आघाडीसोबत बसत होते, मात्र आता आमच्या खासदारांची आसन व्यवस्था दुसरीकडे करण्यात यावी अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका त्यांनी पत्र लिहित लोकसभेच्या अध्यक्ष यांच्याकडे केलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं तमिळनाडूमध्ये काँग्रेसवरती एक प्रकारे डीएमकेने स्पष्ट नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्या नाराजीनंतर कनिमोळी यांनी हे लिहिलेलं पत्र अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. कनिमोळी या पत्रामध्ये असं म्हणतात की सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती बघता आणि काँग्रेससोबतची आमची युती संपुष्टात आली असल्यानं आमच्या सदस्यांनी म्हणजे आमच्या खासदारांची सभागृहामध्ये त्यांच्या शेजारी बसण्याची आसन व्यवस्था जी आहे ती बदलणं या परिस्थितीमध्ये योग्य ठरणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेससोबतची आमची म्हणजे डीएमके पक्षाची युती संपुष्टात आली आहे हे स्पष्टपणे कनिमोळी यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिल्याचं बघायला मिळालेलं आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की द्रमुकच्या म्हणजे डीएमकेच्या खासदारांची आता तुम्ही स्वतंत्र व्यवस्था करावी जेणेकरून सभागृहामध्ये आमच्या पक्षाला किंवा डीएमकेच्या पक्षाच्या खासदारांना भूमिका जी आहे ती प्रभावीपणे मांडता येईल असं म्हणत त्यांनी हे पत्र लोकसभेच्या अध्यक्षांना लिहिलेलं आहे. आता यावरती लोकसभेचे अध्यक्ष आणि लोकसभा सचिवालय नेमकं काय भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण इंडिया आघाडीमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा खडा कनिमोळी यांच्या पत्रानं पडलेला आहे, कारण डीएमके स्पष्टपणे काँग्रेसवरती नाराज झाल्याचं बघायला मिळालं होतं. ही तीच डीएमके आहे किंवा हे तेच डीएमकेचे खासदार आहेत ज्यावेळी संसदेमध्ये आणि लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा सरकारला एखाद्या मुद्द्याला विरोध करायचा असेल तर सगळ्यात आक्रमक सभागृहामध्ये जे काही खासदार ज्या पक्षाचे असतात त्या पक्षामधील डीएमकेचे खासदार देखील आक्रमक असल्याचं आपल्याला बघायला मिळेल. ज्या अनेक वेळा आपण बघितलेलं आहे की टी.आर. बालू त्यांच्या पक्षाचे संसदेतील गटनेते आहेत, कनिमोळी आहेत आणि इतर जे काही खासदार आहेत हे खासदार प्रभावीपणे सरकारला विरोध करताना बघायला मिळत होते आणि काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून संसदेमध्ये विरोध करताना बघायला मिळत होते. मात्र आता याच पक्षाच्या खासदारांनी वेगळी चूल मांडण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे संसदेमध्ये आम्हाला वेगळी जागा द्या अशा पद्धतीची भूमिका कनिमोळी यांनी पत्र लिहित लोकसभेच्या अध्यक्षांकडे केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. 2 दिवसापूर्वी ज्यावेळी तमिळनाडूमध्ये युती तुटलेली होती म्हणजे काँग्रेसची आणि डीएमकेची युती, कारण काँग्रेसनं ज्यावेळी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी टी.आर. बालू जे आता मी जसा उल्लेख केला की द्रमुकचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी एक स्टेटमेंट जारी केलेलं होतं पक्षाच्या वतीनं आणि त्यांनी स्टेटमेंट जारी करत असं काँग्रेसवरती टीका केलेली होती. त्यांनी या स्टेटमेंटमध्ये अत्यंत कडक आणि कठोर शब्दामध्ये काँग्रेसवरती टीका केलेली होती. त्यांनी म्हटलं होतं की संकटाच्या काळामध्ये ज्यावेळी संकट येतील त्या संकटाच्या काळामध्ये डीएमके पक्षानं नेहमीच काँग्रेसला साथ दिलेली आहे, पण आता म्हणजे तमिळनाडूमध्ये काँग्रेसने डीएमके पक्षाचा विश्वासघात केलेला आहे अशा पद्धतीची कठोर आणि गंभीर टीका जी आहे ती टी.आर. बालू यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. बालूंचं एक अत्यंत महत्त्वाचं पुढचं विधान असं होतं, ते म्हटलं की पराभव आणि विश्वासघात हा काही आमच्यासाठी नवीन नाही आहे. पराभव आणि विश्वासघात हा आमच्यासाठी काही नवीन नाही आहे, पण या सगळ्याचं उत्तर काळच देईल अशा पद्धतीची टीका त्यांनी केलेली होती. आणि राहुल गांधी यांच्यासोबतचे संबंध असतील, खास करून त्यांनी सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबतचे डीएमके पक्षाचे असलेले जे नातं होतं त्या नात्याचा देखील त्यांनी उल्लेख केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि बालूंचं हे विधान त्यानंतर आज कनिमोळी यांनी लिहिलेलं पत्र आणि त्या पत्राच्याच काही वेळा आधी किंवा काही तास आधी अखिलेश यादव यांचं आलेलं हे ट्विट इंडिया आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकणारा आहे की काय अशा पद्धतीची आता चर्चा या सगळ्यामुळे सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. खरं तर इंडिया आघाडीमधील इतर देखील काही छोटे छोटे पक्ष आहेत, त्यामध्ये आम आदमी पक्ष हा अत्यंत महत्त्वाचा पक्ष असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कारण पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार
सध्या आहे. पण पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांची समोरासमोर लढत होताना बघायला मिळते, कारण त्या ठिकाणी शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पार्टी जरी असले तरी मुख्य लढत ही काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या दोनच पक्षांमध्ये पंजाबमध्ये खरं तर एक प्रकारे होत असते. त्यामुळं पंजाबमध्ये देखील आम आदमी पक्ष आणि त्यामुळं केंद्रामध्ये आता इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचं एक प्रकारे नातं टिकतं की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम आदमी पक्षानं स्वतंत्र निवडणूक लढवलेली होती. त्यानंतर जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांनी वेगळी चूल मांडल्याचं बघायला मिळत होतं. आणि इतर ज्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी गोव्यामध्ये एक निवडणूक झाली होती. त्या गोव्याच्या निवडणुकीमध्ये देखील आम आदमी पक्षानं स्वतंत्र चूल मांडलेली होती. त्यामुळं आम आदमी पक्ष हा इंडिया आघाडीच्या बाहेर किंवा काँग्रेसला विरोध करताना आपल्याला वारंवार बघायला मिळत होता. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता जे काही नाराज पक्ष झालेले आहेत हे नाराज पक्ष एकत्र येत वेगळी मोठ बांधतात का हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर आता लगेचच कुठल्याही पद्धतीच्या निवडणुका नाहीत. म्हणजे 2027 मध्ये यूपी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या यूपी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची भूमिका काय राहते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण सध्या अखिलेश यादव यांनी आज जे ट्विट केलेलं आहे त्या ट्विटचा जर आपण अर्थ काढायला गेला किंवा ज्यांनी ज्या पद्धतीनं 2 फोटो ट्विट केलेले आहेत हे बघता आगामी काळामध्ये यूपी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र निवडणूक लढवेल की नाही यावरतीही आता प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाल्याचं बघायला मिळतं. त्यामुळं आगामी काळामध्ये त्याची भूमिका काय होती हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. ममता बॅनर्जी ज्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरही काही दिवसापूर्वीच राहुल गांधी यांनी टीका केल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. ज्यावेळी राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला गेलेले होते त्यावेळी त्यांनी ममता बॅनर्जीवरती एक गंभीर आरोप केलेला होता. त्यांनी असं म्हटलेलं होतं की बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी सरकार कधीच यायला नको, भाजपचं सरकार बंगालमध्ये कधीच यायला नको. पण ममता बॅनर्जी ज्या आत्ता सध्याच्या मुख्यमंत्री आहेत त्या बंगालमध्ये भाजपसाठी दरवाजे उघडे करून देत आहेत अशा पद्धतीची ममता बॅनर्जी यांची भूमिका आहे. अशा पद्धतीची टीका राहुल गांधी यांनी त्यावेळी केलेली होती. आणि त्यावेळी राहुल गांधींच्या टीकेवरती टीएमसीच्या खासदारांनी किंवा टीएमसीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं बघायला मिळालेलं होतं. त्यानंतर आता भारतीय जनता पार्टीचं सरकार पश्चिम बंगालमध्ये येतंय. शुवेंदू अधिकारी उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ सकाळी 11 वाजता पश्चिम बंगालमध्ये घेणार आहेत. पण या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडनं जे मित्रपक्ष दुखावले गेलेले आहेत ते मित्रपक्ष वेगळी मोठ एकत्र बांधतात का आणि तिसऱ्या आघाडीची काही हालचाली किंवा तिसऱ्या आघाडीच्या अनुषंगाने या सगळ्या पक्षांची वाटचाल होते का हेही बघावं लागणार आहे. कारण DMK असेल, तृणमूल काँग्रेस असेल, समाजवादी पक्ष असेल, आम आदमी पक्ष असेल, हे जे काही पक्ष आहेत त्या पक्षांची संसदेमध्ये ताकद काँग्रेसच्या नंतर अत्यंत चांगली असल्याचं आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ह्याच्या 3 पक्षांची स्पष्टपणे नाराजी आहे. त्या 3 पक्षांमध्ये समाजवादी पक्षाचे खासदार सगळ्यात जास्त, काँग्रेसनंतर समाजवादी पक्ष आहे, त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची संख्या आहे, त्यानंतर DMKच्या खासदारांची संख्या आहे. त्यामुळं या जास्त खासदारांची संख्या असलेल्या खासदार आणि हे पक्ष वेगळी भूमिका किंवा वेगळी मोठ आगामी काळामध्ये बांधताना बघायला मिळतात का, वेगळी चूल काँग्रेसपासून होऊन हे सगळे पक्ष मांडतात का हेही बघावं लागणार आहे. पण सध्या काँग्रेस आणि या इंडिया आघाडीतीलच मित्र पक्षांमधील आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं. ही आघाडीमधील बिघाडी आगामी काळामध्ये सुधारते की या बिघाडीमधील जी सध्या बिघाडी होते ती बिघाडी आगामी काळामध्ये अशाच पद्धतीने त्या बिघाडीमध्ये दरी निर्माण होते हे आगामी काळामध्ये बघावं लागणार आहे. पण या निमित्तानं 2029च्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्या लोकसभा निवडणुकापर्यंत तरी इंडिया आघाडी टिकते का आणि संसदेमध्ये खास करून आता हे बघावं लागणार आहे की संसदेमध्ये इंडिया आघाडीची भूमिका कशी राहते. कारण TMCनं वेगळीकडे बसण्याची आसन व्यवस्था मागितलेली आहे. त्यामुळं संसदेमध्ये नेमका या सगळ्याचा परिणाम कशा पद्धतीने होतो हेही बघावं लागणार आहे. पण सध्या आघाडीमध्ये इंडिया आघाडीमध्ये या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं बिघाडी झाल्याचं चित्र सध्या तरी आपल्याला बघायला मिळतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.